नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर हा माझा छोटासा व्हिडिओ आहे. 7 आणि 8 मार्चचा थोडा उशीरच झाला, तर ठीक आहे. चला आपण बघूया काय ते ह्या व्हिडिओमध्ये. तर मी सुरुवातीला स्वामींच्या दर्शनाने करते. तर मी घरातलं काम वगैरे आवरून आम्ही गेलो होतो द्वारकादासमध्ये. 7 तारखेचा हा ब्लॉग आहे, कारण की तिथे 8 तारखेनिमित्त 8 मार्चला महिला दिनानिमित्त तिथे 7 मार्चला होते हे होतं, सेल होतं. तर खूपच गर्दी होती त्या सेलमध्ये आणि साड्या पण तशा नव्हत्याच. मग तिथून आम्ही दुसरीकडे आलो मुलचंदमध्ये, कारण की तिथे सेलनंतर म्हटले ते सेलच्या किमतीत देणार नाही, हाय त्या रेटने देणार, म्हणून आम्ही मुलचंदमध्ये आलो आणि गर्दी पण खूप होती त्यामुळे. मग मुलचंदमध्ये आम्ही साड्या वगैरे घेतल्या. खूप छान साड्या भेटल्यात आम्हाला, तर तुम्हाला दाखवते. तर ही साडी मला भेटली 350ला एक, म्हणजे 700ला 2 असं तिथे होते ह्या साड्या. सूत पण खूप छान आहेत आणि कलर पण खूप छान छान होते. त्यातले आम्ही हे 2 कलर घेतले अशा प्रकारे. त्यानंतर आम्ही अजून एक साडी घेतली, ही सिल्क साडी आता ट्रेंडिंगला चालली आहे, प्राजक्ताची साडी म्हणून. तर ही आम्हाला 750 रुपयाला बसली. कलर पण खूप छान भेटला ह्याचं पण. अशा प्रकारे ही सिल्क असल्यामुळे ही 750ला भेटली. आणि दुसरी आहे ती 550ला भेटली, कारण की कॉटनमध्ये आहे. आता एक आमच्या आईला घेतली ती आणि एक मला घेतली ती साडी. खूप छान अशी साडी हे, आणि कापड पण खूप छान होतं. तर ह्यातली तुम्हाला कोणती साडी आवडली ती नक्की मला कमेंट करून सांगा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी हे असे चकल्या केल्या होत्या साबुदाणा बटाट्याच्या. तर तुम्हाला ह्याचा लवकरच ब्लॉग बघायला मिळेल, तर तुम्ही नक्की तोही बघा. तर अशा प्रकारे माझ्या ह्या साबुदाणे चकल्या झाल्यात, बटाट्याच्या आणि साबुदाण्याच्या चकल्या घालून. मग आम्ही नंतर आलो 8 मार्च निमित्त. आम्ही पार्टीचं नियोजन केलं होतं सगळ्या मैत्रिणी मिळून. तर आम्ही एका मैत्रिणीच्या शेतामध्ये आलो होतो. तर अजून यायच्या बाकी आहेत ह्या. आता सध्या आम्ही एवढे जणी आहे, बाकीच्या नंतर आले. त्यांनी काही जणी आधी तिथं बसले त्या येऊन. तर अशा प्रकारे एक जणांचे मिस्टर पण आले होते, त्यांनी आम्हाला खूप मदत केली तशी पण. असं खूप छान असं वातावरण होतं तिथलं गावाकडचं त्यांच्या. तर आलो आम्हाला यायला तर 1 वाजलंच होता. त्यामुळे बटाटा सगळ्यांनी असं कांदा चिरकोन, टमॅटो चिर असं करून सगळी भाजी वगैरे चिरून घेतल्या. आणि एक चिकन बिर्याणी केली होती. मी तर काय खात नाही, म्हणजे खाल्ली नाही मी, कारण की मला माझं पारायण चालू होतं स्वामींचं, त्यामुळे मी नाही खाल्ली. पण ह्यांना मदत केली बनवायला वगैरे अशी. खूप असं छान वाटलं असं गोवा मिळणे. आम्ही येतो असं कधी एकत्र असं कुठले कार्यक्रम वगैरे असले की. पण तुला म्हटलं तर 8 मार्च पण महिला दिन होतं, त्यामुळे कुठं बाहेर जाण्यापेक्षा आपलं असंच एका शेतामध्ये जाऊन आम्ही हे केलं. मग एका मैत्रिणीचं शेत आहे तिथे आम्ही अशी पार्टी केली. असं चुलीवरचं वगैरे खायला खूप छान वाटतं. पुण्यातल्या लोकांना तर असं खूप आवडतं नाही का, म्हणजे शहरातल्या लोकांना तर खूपच आवडतं असं. कोणाकोणाला असं आवडतं नक्की मला सांगा. तर असं आम्ही गप्पा वगैरे मारल्या. छान असा आमचा दिवस गेला त्या दिवशी, खूप छान वाटलं. आणि असं हे भात आमचं तयारी झाला इथे. मग सगळ्यांनी बसून असं पंगत करून आम्ही ह्या सगळ्यांनी खाल्ला हा भात. मी माझं व्हेज बाहेरच मागवलं होतं, थाळीच मागवली होती मला पण, व्हेज थाळी. असे फोटो वगैरे काढले आहेत पुढे तुम्हाला बघायला भेटेल. शेवटपर्यंत ब्लॉग बघा. ब्लॉग हा खूप छान आहे, कारण की अशा प्रकारे आमचे इथे फोटो वगैरे काढून झालेत. नंतर हे आमचे स्वामी केंद्रातील हे फोटो आहेत. मुलांचा 8 मार्च निमित्त कार्यक्रम होता. विश्वराजनेही इथे भाग घेतला होता. त्यानंतर आम्ही बड्डेला आलो होतो संध्याकाळी एकाच्या, आमच्या इथल्या एका शेजारच्या मुलाचा बड्डे होता पहिला. तिथेही माझ्या इकडच्या मैत्रिणींनी असे फोटो वगैरे काढले, मस्त आईस्क्रीम वगैरे खाल्ली आहे. तर हा माझा असा दिवस गेला छान, खूप छान वाटलं. ते 8 मार्च खूप छान गेला माझा. तुमचाही 8 मार्च हा दिवस कसा गेला महिला दिन, तर तो नक्की मला सांगा, कारण की हा दिवस प्रत्येक महिलेसाठी खूप खास असा दिवस असतो. तर आणि हा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला